जल ही जीवन आहे आणि हे जल सध्या भंडाराकरांसाठी जलसंकट ठरतो की काय असा प्रश्न या राजीव सागर प्रकल्पाला बघितल्यानंतर लक्षात येते। सध्या मी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या बावनथडीच्या विस्तीर्ण नदीपात्रावर तयार करण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पात आहो। आणि आता हा जर राजीव सागर प्रकल्पाचा जर जलसाठ्याचा जर विचार केला तर इथे केवळ 25% जलसाठा जो मानवी उपयोगासाठी सोडण्यात येते तो आहे। आणि एकंदरीतच या राजीव सागर प्रकल्पावर महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याचं आणि मध्य प्रदेश सरकारचं दोघांचं समसमान वाटा आहे, त्यांचा अधिकार आहे। आणि येत्या कालावधीमध्ये आता हा सध्या मेचा पहिला आठवडा सुरू आहे आणि मे प्रखरतेत या पाण्याच्या बाष्पीभवनानंतर पुन्हा जलसंकट मोठ्या प्रमाणात होईल, पाण्याचा साठा कमी होईल। आणि जर विचार केला तर 25% जरी साठा या राजीव सागर मध्ये जरी असला तरी यावर 12.5%च महाराष्ट्र सरकार भंडारा जिल्ह्याचं अधिकार आहे आणि 50% अधिकार हा मध्य प्रदेशचा आहे। त्याच्यामुळे येत्या कालावधीमध्ये या राजीव सागर प्रकल्पाच्या परिसरामध्ये असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसंकट निर्माण होईल की काय असा प्रश्न आताच इथे उपस्थित होऊ लागलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला आता येत्या कालावधीमध्ये मोठी कसरत करावी लागेल, तसेच ग्रामस्थांनाही जलसंकटाला सामोरे जावे लागेल असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, राजीव सागर प्रकल्प, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।